भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारीला आपण आत्ता आहोत आणि इथूनच काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे। जवळपास 12 राज्यांमधून 3,500 किलोमीटरचा प्रवास करत 150 दिवस पायी चालत ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे आणि या यात्रेमध्ये एकूण 120 जण असे असणार आहेत की जे कायमस्वरूपी पदयात्रा करत कन्याकुमारी ते काश्मीर चालणार आहेत। राहुल गांधींसोबत हे जे 120 लोक असणार आहेत त्यापैकी महाराष्ट्रातले 9 जण असणार आहेत आणि त्या 9 जणांपैकी जे 4 जण आहेत की जे ही पदयात्रा करणार आहेत ते आता माझ्यासोबत आहेत। सत्यम ठाकूर, अतिशा पैठणकर, नंदा म्हात्रे, वैष्णवी भारद्वाज हे 4 लोक त्या 9 जणांमध्ये आहेत आणि सोबतच काँग्रेसच्या विचार विभागाचे नॅशनल हेड जे आहेत ते राज कुलकर्णी ते माझ्यासोबत आहेत। कृष्णा तवले आहे जो AICCशी निगडीत पण आहे। या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। मुळामध्ये जेव्हा की आपण या यात्रेसाठी सिलेक्ट झालोय, काय भावना? या यात्रेसाठी आम्ही बरीच कठोर परीक्षा दिलेली आहे। आमचा इंटरव्ह्यू झाला होता। दिग्विजय सिंगजी, मुकुल वासनिकजी यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला। त्यानंतर आम्हाला रोज प्रॅक्टिस करायला लावली आणि रोज आम्ही आमचा ट्रॅक पाठवत होतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि ते ट्रॅक होऊन आमचं सिलेक्शन झालं होतं। कशाची प्रॅक्टिस? वॉकिंगची। दररोज 25 किलोमीटर्स आम्ही चालत होतो डेली आणि तो ट्रॅक होऊन मग आमचं सिलेक्शन झालं होतं आणि आमची जिद्द बघितली का आम्ही असं नाही की तुमचं बिल्ड कसं आहे, पण आमचं एक पॅशन आणि जिद्द बघून आम्हाला सिलेक्ट केलं आहे। भारत यात्रा 3,500 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, म्हणजे दडपण येते थोडंसं की तयारी आहे पूर्ण? काय विचार येतात मनात आता? मनामध्ये विचार हेच येत आहेत, जसं आम्हाला काल सांगितलं की येणारे जे 15 दिवस असणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतील। त्यामध्ये कित्येक पदयात्री असेही आहेत की नवीन आहेत। माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर आतापर्यंत आम्ही राजीव गांधी पंचायती राज संघटना जे आपलं काँग्रेसचं एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे त्याच्या माध्यमातून सातत्याने आमच्या पदयात्रा सुरू असतात। त्यामुळे पदयात्रा हा नवीन अनुभव नाही आहे माझ्यासाठी, पण हा नक्कीच 150 दिवस हे खूप जास्त आहेत आणि अंतरही खूप जास्त आहे। उत्सुकता राहुलजींच्या सोबतची आहे। सातत्याने आम्ही जेव्हा लोकांमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला लोकही सांगतात की नाही, आता नेत्यांनी भेटलं पाहिजे, लोकांची दुःख समजून घेतली पाहिजेत। आम्ही ते काम करतच होतो, पण राहुलजींनाही खूप दिवसापासून वाटत होतं की नाही, मला थेट लोकांमध्ये जायचं आहे आणि त्यांच्याबरोबर जायचं आहे, आपल्याला लोकांमध्ये जायचं आहे, समजून घ्यायचं आहे। तो एक वेगळा अनुभव। या यात्रेसाठी तयारी म्हणून सगळ्यात जास्त कुठली गोष्ट डोक्यात येते की ही या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं? आधी मी सुरुवात करतो कसा वाटला, तर आम्हाला वैयक्तिक असा वाटला मला की आपण कुठेतरी इतिहासाचा एक भाग होणार आहोत आणि आपल्या पुढच्या जनरेशनला, आमच्या मुलांना सुद्धा ज्या भारतात आम्ही वाढलो तो भारत आम्ही देऊ शकणार आहे यात्रेनंतर भारत जोडून, तशी एक भावना होती। तयारी एक मिनिमलिझम की कमीत कमी, जसे कमीत कमी कपडे, कमीत कमी गरज याच्यामध्ये, आणि आपण कशा एवढं चालू शकतात, कमी आणि स्वस्थ जेवण म्हणजे फळ, दूध, ही सगळं घेऊन कसं चालतं ही तयारी आम्ही केली तशी सगळी। जवळपास 12 राज्यांचा प्रवास, कन्याकुमारीला कधी याच्या आधी आला होतात? इथं आल्यानंतर काय वाटतं? इथे आल्यानंतर मला खूप भारी वाटलं, कारण इकडचा ॲटमॉस्फिअर वगैरे खूप भारी आहे। पण मला एक कन्याकुमारीला आल्यानंतर मी जेव्हा इकडची म्हणजे कन्याकुमारी च्या बद्दल मी जे काही मी वाचलं तेव्हा मला वाटलं की हो, मी जे करत आहे आता हे खूप इम्पॉर्टंट होता। आता आमच्या भारत देशाची जे हालत आहे त्यासाठी महंगाई आहे, डिझेल आहे। तू कुठून आलेली? महाराष्ट्र? महाराष्ट्र नागपूरवरून प्रॉपरली। कसं झालं सिलेक्ट? आमचा एक NSCI नॅशनल प्रेसिडेंट नीरज कुंदन जी ने हमारा नाम दिया था आणि तिथून आमचा इंटरव्ह्यू झाला आणि दिग्विजय सिंग आणि मुकुलजी यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि इंटरव्ह्यू नंतर आमचा फर्स्ट NSCIला तर फर्स्ट प्रेफरन्स दिला, कारण की आम्ही यूथ आणि स्टुडंट्स आहेत, आम्ही चालायला खूप ॲक्टिव्ह असतात, तर म्हणून आम्हाला खूप प्रेफरन्स दिला गेला। हे 4 लोक जे आहेत महाराष्ट्रातले आहेत, एकूण 9 जण आहेत जे सोबत चालणार आहेत आणि राज कुलकर्णी आता माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। मुळामध्ये अशा पद्धतीची यात्रा, अनेकदा यात्रेनं सरकार बदललेली आहेत, बरीच समीकरणं बदललेली आहेत, या यात्रेनं काय बदलायचा इरादा आहे? आता सध्या जे देशामधलं वातावरण आहे ह्याच्यामध्ये जे फेडरल स्ट्रक्चर आहे देशाचं ते खिळखिळा झालेलं आहे पूर्णपणे। 2 स्टेटमधील संघर्ष आपण पाहतो। रूल म्हणजे सत्ताधारी पक्षाची जी राज्य सरकार आहेत आणि विरोधी पक्षांची राज्य सरकार आहेत, या दोन्हींमध्ये कमालीचं वितोष निर्माण झालं आहे। सेंटर आणि स्टेट यांच्या रिलेशन्समध्ये सुद्धा आजकाल कोणी कोणाला रिसीव्ह करायला विमानावर गेलं नाही याबद्दल सुद्धा आरोप प्रत्यारोप होतात।
पुन्हा 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या चित्ररथामध्ये कुठल्या स्टेटला स्थान द्यायचं याचं सुद्धा आता एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे की आज ठराविक स्टेट्सना परवानगी दिली जात नाही चित्ररथांना सुद्धा. हे जे फेडरल स्ट्रक्चर आहे युनियन ऑफ इंडियाचं, तर हे विस्कळीत केलं आहे आणि भारत हा सगळ्या विविधतेनं जो नटलेला देश आहे याला जोडायचं आहे एकत्र. पण कसा जोडणार आहात? मुळामध्ये तो जोडण्यासाठी लोकांमध्ये- तुम्हाला पॉलिटिकल सपोर्ट पाहिजे. काँग्रेस पक्षाची अवस्था खूप खिळखिळीत झालेली आहे. अनेक लोक या यात्रेच्या मुहूर्तावरती सुद्धा सोडून चाललेले आहेत. अशा वेळी पक्षाला नवसंजीवनी कशी मिळणार? नाही, लोकांमध्ये काँग्रेसचा विचार हा एका ठराविक 5 वर्षाच्या कालखंडाचा म्हणून नाही आहे, तर तो भारत घडवण्याचं कार्य गेली 70 वर्ष आम्ही केलेलं आहे. याच्या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही ते करणार आहोत आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काँग्रेसचा हा संदेश जो आहे, विविधतेमध्ये एकता, वेगवेगळ्या, आज आपण या ठिकाणी कन्याकुमारी इथं आहोत. 3 महासागरांचा संगम असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरून एक ऐतिहासिक अशी यात्रा आम्ही जोडून भारतातील प्रत्येक नागरिकाशी जोडला जाणार आहोत. त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो संदेश आहे संपूर्ण भारतातील सर्व जाती, धर्म, विविध भाषा, पंथ यांना जोडणारा, आणि आता सध्या गरज अशी आहे की लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष सांगणे आणि याच्या माध्यमातून देश. हे असं आहे की म्हणजे यात्रा यशस्वी होईल का? प्रतिसाद आपल्याला हवा आहे तसा मिळेल का? कारण समोर भाजप आहे की जे खूप छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करतात. तुमची यात्रा यशस्वी होऊ नये किंवा त्याला प्रतिसाद मिळू नये म्हणून बऱ्याच गोष्टीसुद्धा कदाचित होऊ शकतात. नाही, त्याची पूर्ण तयारी केली. काय काय आव्हानं येतील याबद्दल याचे जे काय प्लॅनर आहेत त्यांनी पूर्णपणे याच्यावरती विचार केला आहे. प्रत्येक आलेल्या आव्हानाला कशा पद्धतीनं तोंड द्यायचं याची तयारी पूर्णपणे आम्ही केलेली आहे. दुसरी गोष्ट, पदयात्री जे चालणार आहेत त्यांना काय अडचणी येतील, काय होईल, त्यांच्यासाठी मेडिकल फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध केलेली आहे. डॉक्टर्स असणार आहेत सोबत आणि एक वेल प्लॅन्ड अशी ही यात्रा आहे. आणि अशा प्रकारची पदयात्रा भारतामध्ये पहिल्यांदा, यापूर्वी रथयात्रा झालेल्या आहेत, पण पदयात्रा लोकांच्या समोर लोकांमध्ये घेऊन जायची ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुलसीदासांच्या एका त्या रामकथेचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलं की रावण रथी निरत घोर रघुपती. रावण रथ पे जा तो था वो रावण था और निरत रघुपति थे, तो पथ पर चलने वाला रघुपति तो राम चल रहा है अभी, और रथ में जो बैठे थे जिन्होंने रथ यात्रा निकाली वो तो बिल्कुल रावण ही थे. राजकीय लढाया आणि यात्रा म्हणजे दांडी यात्रेनं ब्रिटिशांचं साम्राज्य उलथून टाकलं. तिकडं चीनमध्ये माओचा लाँग मार्च होता. असे बरेच मार्च जे आहेत ते पॉलिटिकली खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. या यात्रेमध्ये ते पोटेन्शियल दिसते तुम्हाला? कारण खूप क्रुशियल स्टेजला सध्या काँग्रेस आहे. हो, ते पोटेन्शियल दिसतंय. आता पाहिलं आपण ह्या सगळे तरुण जे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, यांच्यातील उत्साह पाहता ही यात्रा पूर्णपणे यशस्वी होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि अशी आंदोलनं काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधातही केलेली आहेत. दांडी यात्रेचं तुम्ही उदाहरण दिलं. भूदान चळवळीसारखं मोठं आंदोलन विनोबाजींनी एक लाखो एकर जमीन जी आहे, हेक्टर जमीन जी आहे, जी जमीनदारांकडनं त्यांच्याकडनं दान स्वरूपात घेतली आणि ज्यांना जमीन नाही अशा लोकांना ते दिली. काँग्रेसचा विचार हा जनसामान्य लोकांमध्ये, जनसामान्यांची काळजी करणारा विचार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे राहुलजींच्या नेतृत्वाखाली ही निघालेली जी पदयात्रा आहे ती अशा कमिटेड पदयात्रींमुळे ही पूर्णपणे यशस्वी होणार. काय या यात्रेबद्दल? या यात्रेबद्दल मला सर्वात अगोदर एक भावना आली होती की महात्मा गांधीजींनी ज्यावेळेला दांडी यात्रा काढली त्यावेळेला सुरुवातीला 79 लोक त्यांच्या दांडी यात्रेत सहभागी झालेले होते. पण भारतातली ही जी यात्रा आहे, नवीन भारतातली भारत जोडो, यामध्ये हजारो लोकांपासून सुरुवात होणार आहे. तर आपली जी भावना आहे की काँग्रेस क्रुशियल स्टेजला आहे, मला असं वाटतं की त्या 79पेक्षा हे 1000 जास्त आहेत. हजारांपासून आम्ही लाखो अरबो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की देशात यापूर्वी ज्या ज्या वेळेला पदयात्रा झाल्या त्यावेळेला सत्तेला आव्हान देऊन सत्ता पालटवण्याचा इतिहास आणि काम त्या यात्रेंनी केलेलं आहे. तर ते मला असं परिवर्तनाची भूमिका वाटते. म्हटलं जातं ना की मैं तो अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया. या कारवा नाही, अभी सैलाब बनने वाला है. की महाभारतात पण ना कौरवांसोबत संपूर्ण सेना होती, सगळी ताकद होती, सगळं होतं. पांडवांच्या जोडीला फक्त आणि फक्त कृष्ण होते. कृष्ण म्हणजे सत्य. आमच्या जोडीला पण तो सत्य आहे. तर हा उत्साह आहे कन्याकुमारीमध्ये. इथून ही यात्रा आज सुरू होतीये. आज प्रतिकात्मक यात्रेचं उद्घाटन आहे. उद्यापासून खरी पदयात्रा सुरू होईल आणि हे सगळे मराठी चेहरे आहेत या पदयात्रेतले जे या यात्रेचा भाग असणार आहेत.
किती ही यात्रा यशस्वी होतीये. खरोखर यात्रा आणि राजकीय संघर्षाचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे आणि त्या या यात्रेला ते यश मिळते का हे येणारा काळच ठरवेल. पण हा सगळा महाराष्ट्रातला माहोल आम्ही तुम्हाला दाखवतोय थेट कन्याकुमारीमधून. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, कन्याकुमारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.